ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. नमस्कार, मी जी एम माताडे, ग्रामोती मंडळ नारायणगाव या ठिकाणी कुक्कुटपालन या विषयाचा विशेष शिक्षक असून आपल्या इथे पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका हा 2 वर्षाचा मराठी माध्यमाचा डिप्लोमा कोर्सेस सुरू असतो आणि हा डिप्लोमा कोर्सेसमध्ये द्वितीय वर्षासाठी कुक्कुटपालन हा विषय आहे आणि ह्या कुक्कुटपालन विषयामध्ये बौद्धिक आणि प्रात्यक्षिक ह्या दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. आणि प्रात्यक्षिकासाठी आपण या ठिकाणी आपल्या डेअरी विभागामध्ये कुक्कुटपालन हा एक प्रोजेक्ट उभा केलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये काम करत असताना आपण कुक्कुटपालनाचं काय व्यवस्थापन करायला पाहिजे त्याबद्दल पहिल्या दिवसापासून तर 42 ते 45 दिवसापर्यंत आपण हे विद्यार्थ्यांना व्यवस्थापन शिकवत असतो. याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून म्हणजे ब्रूडिंग पासून तर मार्केटिंग पर्यंत आपण कुक्कुटपालनामध्ये काय काय कामं करावी लागतात, कसं व्यवस्थापन करावं लागतं आणि त्याचा सेल कसा करायचा पक्ष्यांचा, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातात. म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून ब्रूडिंग पासून तर मार्केटिंग पर्यंत जे काही मॅनेजमेंट करावं लागतं, मग त्याच्यामध्ये खाद्य व्यवस्थापन असेल, त्याच्या औषधांचं व्यवस्थापन असेल, लसीकरण कसं करायचं, ब्रूडिंगचं व्यवस्थापन कसं करायचं, 1 ते 12 दिवसापर्यंत खाद्याचं व्यवस्थापन करत असताना कोणती काळजी घ्यायची, पाण्याची कोणती काळजी घ्यायची, अशा बरेच काही मॅनेजमेंटचे जे काही विषय आहेत हे ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवले जातात. आणि त्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी लाईव्ह प्रॅक्टिकल साठी काही पक्ष्यांचं संगोपन करत असतो. आज ह्या ठिकाणी आपण कावेरी म्हणून पक्षी आहे त्याचं संगोपन करत आहे. आता कुक्कुटपालनामध्ये 2 प्रकारचं संगोपनाचा विचार करणं खूप गरजेचं असतं. एक म्हणजे ब्रॉयलरचं संगोपन आणि दुसरं गावठी कोंबड्यांचं संगोपन. गावठी कोंबड्यांमध्ये वेगवेगळ्या कोंबड्यांच्या व्हरायटी येतात, तशा ब्रॉयलरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी कोंबड्यांच्या येत असतात. तर की आपण ब्रॉयलर कोंबड्यांचं संगोपन करत असतो. तर ब्रॉयलर कोंबड्यांचं संगोपन हे वेगळ्या पद्धतीने करावं लागतं आणि गावठी कोंबड्यांचं संगोपन हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. तर आपण पहिल्यांदा गावठी कोंबड्यांबद्दल पाहूयात. या ठिकाणी काही कोंबड्यांचं संगोपन केलेलं आहे. आता या ठिकाणी काही आपण कोंबड्या पाळलेल्या आहेत. याचं मॅनेजमेंट पाहत असताना आपण या ठिकाणी पाहतो की आपण आतल्या बाजूला या ठिकाणी पडदे लावलेले आहेत. याला हा एक सिलिंगचा प्रकार आहे. म्हणजे आपण ज्या प्रकारे कोंबडी आहे तिच्या पिल्लांचं संगोपन करते, तर हे मातृत्व पद्धतीने दायित्व पद्धतीने संगोपन करत असते. म्हणजे कोंबडी काय करते की त्या पक्ष्यांना ज्या लहान लहान पिल्लं असतात त्या पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते, 21 दिवस त्यांना ऊब देते, पुन्हा त्या पिल्लांना आजूबाजूला फिरवते, त्यांना दाणे कसे टिपायचे हे शिकवते. हे मातृत्व पद्धतीमध्ये आपण पाहतो. परंतु आपल्याला कृत्रिम पद्धतीने संगोपन करायचं आहे. याच्यामध्ये त्या पिल्लांना सांभाळण्यासाठी कोंबडी किंवा थोडक्यात त्या पिल्लांची आई नसते. मग आपल्याला कृत्रिम पद्धतीने कोंबड्यांचं संगोपन करायचं आहे. तर मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, ज्या पद्धतीने ती कोंबडी आहे जी आपल्या पिल्लांना सांभाळते त्याच पद्धतीने कृत्रिम पद्धतीने त्या पिल्लांचं संगोपन झालं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की त्या कोंबड्यांना ऊब देण्यासाठी आपण काय पर्याय निवडू शकतो. तो एक ब्रूडिंगचा भाग आहे, ब्रूडिंगचा प्रकार आहे. ब्रूडिंग म्हणजे थोडक्यात पिल्लांचे संगोपन. तर हे कृत्रिम पद्धतीने कसं करायचं त्याच्यासाठी आपण या ठिकाणी पहा सीलिंग केलेलं आहे. या सीलिंग मध्ये ह्या पक्ष्यांना 1 ते 21 दिवसापर्यंत ब्रूडिंग केलं जातं आणि ह्या ब्रूडिंग मध्ये त्यांना ऊब मिळण्यासाठी आपण ह्या ठिकाणी काही लाईटीची सोय केलेली आहे. इथं हिटिंग कॉइल्स या ठिकाणी लावलेल्या असतात. एक सर्वसाधारणपणे 1 ते 21 दिवसापर्यंत या लहान पिल्लाला टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये सुद्धा 2 वॅट ऊर्जा एका पक्षाला लागते. आपण अशा पद्धतीने नियोजन संगोपन करतो. परंतु त्याच्यामध्ये क्लायमेटचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये सारखंच टेम्परेचर कोंबडीला लागत नाही. तेव्हा खूप ऊन असेल तर अशा वेळेस आपल्याला हिटिंग कॉइल्स बंद करावा लागतात किंवा खूप थंडी असेल तर आपल्याला हिटिंग कॉइल वाढवावं लागतात. कारण वातावरण, आजूबाजूचं टेम्परेचर, पोल्ट्रीच्या बाहेरचं टेम्परेचर आणि त्याचबरोबर पोल्ट्रीच्या आतलं टेम्परेचर म्हणजे कुक्कुट घरामधलं टेम्परेचर, तापमान आणि पोल्ट्रीच्या बाहेरचं तापमान या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करून मग ते टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. ही एक ब्रूडिंगची पद्धत आहे. आता कुक्कुटपालनाच्या मध्ये पण वेगवेगळ्या पद्धत आहे. म्हणजे परसातलं कुक्कुटपालन आहे, गादी पद्धतीमधलं, पिंजऱ्यामधलं कुक्कुटपालन. अंडी उत्पादन करायचं असेल आपल्याला तर आपण पिंजऱ्यामधलं कुक्कुटपालन करतो, पिंजरा पद्धत. तर आता आपण ही जी पद्धत केलेली आहे ही गादी पद्धत आहे. या गादी पद्धतीमध्ये आपण ब्रूडिंगची व्यवस्था करून या कोंबड्यांचं या ठिकाणी संगोपन केलेलं आहे. आता कोंबड्यांना संगोपन करत असताना आपल्याला खाद्य पण लागणार आहे.
बरोबर की नाही. मग आता हे खाद्यासाठी कोंबड्यांची व्यवस्था केला आपण या ठिकाणी फिडर लावलेला आहे. हा जो फिडर आहे याला जम्बो फिडर म्हणतात. तर या फिडरमध्ये त्या कोंबड्यांना त्यांच्या उंचीप्रमाणे फिडर टांगला जातो आणि त्या पद्धतीने त्यांना या ठिकाणी आपण खाद्य देत असतो. त्याचप्रमाणे त्यांची पाण्याची पण व्यवस्था आहे. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी आपण या ठिकाणी पाण्याचे पाईपलाईन केलेले आहे आणि त्यामध्ये इथे ॲटो ड्रिंकर म्हणतात याला ऑटोमॅटिकली वरती पाण्याची टाकी आहे, त्याच्यातून हे पाणी याच्यामध्ये ॲटो ड्रिंकर मध्ये येतं आणि याच्यामध्ये ॲटो ड्रिंकर मध्ये पाणी आल्यानंतर कोंबड्या याच्यामध्ये पाणी पितात. जसं पाणी संपणार त्या पद्धतीने कोंबड्या याच्यामध्ये पाणी पित असतात. तर हे खाद्य व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन या ठिकाणी कोंबड्यांसाठी पाहिलं जातं. त्याचबरोबर त्यांना व्हॅक्सिनेशन केलं जातं. तर हे व्हॅक्सिनेशन करत असताना एक 6च्या पाड्यामध्ये किंवा 7च्या पाड्यामध्ये आपल्याला ते करावं लागतं. म्हणजे 6 1 6, 6 2 12, 6 3 18 अशा पद्धतीने आपल्याला 6-6 दिवसांनी हे व्हॅक्सिनेशनचा प्रोग्राम आखावा लागतो. सुरुवातीला जेव्हा आपण पक्षी विकत आणतो किंवा हॅचरीमधून पक्षी खरेदी केला जातो त्या टायमाला पक्ष्यांना पहिलं जे व्हॅक्सिन असतं हॅचरीमध्येच केलं जातं. जे पोल्ट्री फार्मवरती 3 व्हॅक्सिनेशन होतात त्याच्यामध्ये पहिलं लासोटाचं केलं जातं, दुसरं गंबोरा आणि तिसरं व्हॅक्सिन जे आहे ते लासोटा बूस्टर म्हणून आपण या ठिकाणी करतो. आणि हे व्हॅक्सिनेशन करत असताना एक 6च्या पटीने म्हणजे 6-6 दिवसांनी हे व्हॅक्सिनेशन करावं लागतं. 6 ते 7वा दिवस किंवा पुढचा 12 ते 13वा दिवस असं आपण हे व्हॅक्सिनेशन करत असतो. व्हॅक्सिन 21 दिवसापर्यंत आपलं पूर्णपणे कंप्लीट होतं. आपण याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा काय म्हणतो आपण एक पर्याय शोधत नाही. व्हॅक्सिन हे प्रॉपर झालंच पाहिजे अशा पद्धतीने आपण हे नियोजन करत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की कुक्कुटपालनामध्ये आपण जेव्हा मॅनेजमेंटकडे लक्ष देतो तेव्हा कोणत्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट न करता आपण प्रॉपर सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम झाल्या पाहिजेत. या गोष्टींकडे कटाक्षाने एकदम काटेकोरपणे आपण त्याच्याकडे लक्ष देत असतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट किंवा टाइमपास किंवा टंगळमंगळ न करता आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय हा जर यशस्वी करायचा असेल तर आपल्याला लक्षपूर्वक या कुक्कुटपालनामध्ये काम करावं लागतं. या ठिकाणी आपण पाहिलं की कुक्कुटपालनाचे आपण 2 प्रकार पाहिले, एक म्हणजे ब्रॉयलर संगोपन आणि एक गावठी कोंबड्याचं संगोपन. आता जर आपण गावठी कोंबड्यांचा जर विचार केला तर एक थोडक्यात सांगायचं झालं तर या गावठी कोंबड्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत. म्हणजे गिरिराजा आहे किंवा वनराज आहे, कडकनाथ आहे, कलिंगा आहे, श्रीनिधी आहे, ग्रामप्रिया आहे. या सर्वसाधारणपणे कोंबडीचं आयुष्यमान आणि सर्वसाधारणपणे तिचं प्रोडक्शन रिप्रोडक्शन सिस्टीमचा जर आपण विचार केला तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक सर्वसाधारणपणे एक ॲव्हरेज वेट सरासरी आपण धरले तर प्रत्येक कोंबडीचं ॲव्हरेज हे 180 अंडी 200 अंडीपर्यंत होऊन जातं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी गिरिराजा खास अंडी उत्पादनासाठी सांभाळतो. किंवा कडकनाथ आहे, कडकनाथला एक मार्केटचा विचार करता आता आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये एवढा स्कोप कडकनाथला दिसत नाही, लोक जास्त पाळताना दिसत नाहीत कारण मार्केटिंगचा एक इश्यू असतो, मार्केटिंगचा प्रॉब्लेम येतो. पण अंडी उत्पादनासाठी खास करून आपण या ठिकाणी गिरिराजा सांभाळतो. गिरिराजाचं उत्पादन चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा एकदम अत्यंत उत्तम आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त करून औषधी योजना करावी लागत नाही किंवा व्हॅक्सिनेशनचा जास्त आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. व्हॅक्सिनेशन म्हणजे व्हॅक्सिनेशन एकदम कमी प्रमाणामध्ये गिरिराजाला करावं लागतं. त्याच्यामुळं त्याचं उत्पादन चांगलं आहे, रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि फीड इंटेक जो आहे त्याचा तो पण खूप कमी आहे. म्हणजे फीड कन्झम्पशन रेशो हा कमी असल्या कारणाने कमीत कमी खाद्य खाऊन जास्तीत जास्त उत्पादन ते कसं द्यायचं आणि त्याच्यापासून कसं मिळवायचं उत्पादन हे आपल्याला गिरिराजा सांभाळला तर आपल्याला खूप फायद्याचं आहे. मांस उत्पादनासाठी आपण सर्वसाधारणपणे आता गिरिराजा प्रत्येक कोंबडी जी आहे म्हणजे ती गावठी कोंबडीमध्ये जर आपण विचार केला तर कुक्कुटपालन हा विषय असा आहे की ते दोन्ही उत्पादन दुहेरी उत्पादन देणारा व्यवसाय आहे. अंडे उत्पादन पण देत आहे आणि मांस उत्पादन पण देत आहे. मग याच्यासाठी जर आपण विचार केला तर अंडे उत्पादनाच्या ज्या कोंबड्या आहेत आपल्या त्या आपण एक वर्षभराच्या रेंजमध्ये आपण सांभाळत असतो. एक वर्षभरानंतर ती कोंबडी अंडी देते परंतु तिचं अंडे देण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी असतं. म्हणजे अंडे उत्पादन कमी होत चाललं तर मग आपण ती मांस उत्पादनासाठी ती कोंबडी यूज करू शकतो. जेणेकरून याचा अर्थ असा होतो की एक वर्षभर त्या कोंबडीने अंडे उत्पादन दिलं तर आपल्याला ती कोंबडी बदलायची आहे. त्या कोंबडीच्या जागेत दुसरी कोंबडी आपण अंडे उत्पादनासाठी एक तलंग कोंबडी म्हणतो आपण, ज्याने अंडी द्यायला नुकतीच सुरुवात केलेली आहे, अशी कोंबडी आपण या ठिकाणी अंडे उत्पादनासाठी वापरायची. आणि ज्या कोंबडीचं अंडे उत्पादन कमी झालं आहे ते मांस उत्पादनासाठी आपण वापरू शकतो. कारण आपल्याला दोन्ही उद्देश, आपला जो उद्देश आहे तो आपला नफ्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टीकडे पाहत असतो.
कमी अंडे उत्पादन झालं की ते अशा कोंबड्या आपण बाजूला काढतो. आणि मांस उत्पादनाचे सेपरेट आपण पाहिलं तर मांस उत्पादनासाठी आता ब्रॉयलर कोंबड्या ज्या आहेत, आधुनिक कोंबडी पालनाचा विचार जर केला तर ब्रॉयलर कोंबड्यांचा मांस उत्पादनासाठी जास्त उपयोग केला जातो आणि गावठी कोंबड्यांचा आपण अशा पद्धतीने विभाजणी करू शकतो.